आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक. आणि मी उमेश घडसासी. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. कोविड प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन न झाल्यास अधिक कठोर निर्बंध लावले जातील अशी आरोग्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली नगरपंचायतीनं पटकावला देशात दुसरा क्रमांक. केंद्रीय निवडणूक आयोग 5 राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक आज जाहीर करणार. आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना येत्या 11 तारखेपासून लागू. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. राज्यासह देशाच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 26 12 73 94 या मदत क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. कोविड प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन न झाल्यास अधिक कडक निर्बंध लावले जातील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. आपण हळूहळू तिसऱ्या लाटेकडे सरकत आहोत. अशावेळी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन करण्याची निकड असल्याचं त्यांनी सांगितलं. चित्रपट, सिनेमागृह, मंदिरं यासारख्या ठिकाणी तातडीनं प्रतिबंध घालण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र अशावेळी त्या ठिकाणी गर्दी टाळायला हवी याकडे टोपे यांनी लक्ष वेधलं. मुंबईमध्ये कोविड-19चे रुग्ण वेगानं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करण्याची गरज मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी व्यक्त केली आहे. लगेच टाळेबंदी लावण्याची निकड नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली नगरपंचायतीनं देशात दुसरा क्रमांक पटकावला असून महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकंदर 4 पुरस्कार जाहीर झाले आहेत. जलव्यवस्थापनातल्या उत्कृष्ट कार्यासाठी गैरशासकीय संस्थांमधून औरंगाबादच्या ग्रामविकास संस्थेला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातल्या सुरडी ग्रामपंचायतीला तिसरा, तर जलजागृतीसंदर्भात उल्लेखनीय कार्याबद्दल अॅग्रोवनला सर्वोत्कृष्ट पत्राच्या पुरस्काराचा यात समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये राज्यश्रेणीत उत्तर प्रदेशला पहिलं स्थान प्राप्त झालं आहे. राजस्थान दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल राष्ट्रीय जल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. सर्वश्रेष्ठ राज्य, जिल्हा, पंचायत आणि उद्योगासहित 11 श्रेणींमध्ये 57 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज नवी दिल्लीत दुपारी 3:30 वाजता 5 राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गोवा विधानसभेची मुदत यावर्षी 15 मार्च रोजी संपते, तर मणिपूर 19 मार्च, उत्तराखंड आणि पंजाब 23 मार्च, तसंच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची मुदत 14 मे रोजी संपते. दरम्यान विधानसभेसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांकरता निवडणूक खर्चात वाढ करण्यात आली आहे. मोठ्या राज्यांमध्ये ही वाढ 70 ते 95 लाख रुपये आणि छोट्या राज्यांमध्ये 54 ते 75 लाख रुपये इतकी आहे. सध्याच्या कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगानं केंद्रीय आरोग्य सचिवांशी तसंच कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात गृह सचिवांशी चर्चा केली आहे. देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 90% जनतेला लशीची पहिली मात्रा मिळाली असून 65% पात्र नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षी 21 ऑक्टोबरला देशानं 100 कोटी मात्रांचा टप्पा गाठला होता. कोविड प्रतिबंधक लसीकरणात 150 कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. देशातले वैज्ञानिक, आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी, लस निर्माते यांना प्रधानमंत्र्यांनी या यशाचं श्रेय दिलं आहे. भारताचा हा नवा संकल्प देशाचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता दाखवतो, असं ते म्हणाले. ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणूमुळे रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाचं हे कवच महत्त्वपूर्ण आहे. आतापर्यंत देशातल्या 90%हून अधिक प्रौढ नागरिकांना लशीची किमान 1 मात्रा मिळाली आहे. यावर्षी देशानं 15 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. अवघ्या 5 दिवसात 1.5 कोटींहून अधिक मुलांना लस दिली असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कठोर मेहनतीमुळे देशानं हे यश संपादित केल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. राष्ट्रीय लसीकरण अभियानाच्या अंतर्गत आतापर्यंत देशात 150 कोटी 61 लाखाहून अधिक जणांना कोविड-19 लसीची मात्रा दिली गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 90,59,000हून अधिक जणांना लशीची मात्रा देण्यात आली आहे. या काळात देशभरात 1,41,986 नवीन रुग्ण आढळल्याचं मंत्रालयानं कळवलं आहे. नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून जिल्ह्यातल्या आश्रमशाळाही बंद करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्हा नियोजन बैठकीत आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. राज्यात काल दिवसभरात कोविड संसर्ग झालेले 40,925 रुग्ण आढळल्यानं राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या 68,34,222 झाली आहे. काल 20 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,41,614 झाली असून मृत्यूदर 2.7% झाला आहे. काल 14,256 रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत 65,47,410 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर 95.80% झाला आहे. राज्यात सध्या 1,41,492 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत काल 20,971 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 17,616 म्हणजे 84% बाधितांमध्ये कुठलीही लक्षणं नाहीत. त्यामुळे फक्त 1,395 बाधितांना रुग्णालयात दाखल करावं लागलं तर 88 जणांना कृत्रिम प्राणवायूची गरज लागली. मुंबईत काल 8,490 बाधित बरे झाले, 6 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत सध्या 91,731 बाधित उपचाराधीन आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सध्या भारतासह राज्यात कोविडबरोबरच डेल्टा ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्यानं फैलावत असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सूत्रा कार्नोसियम संस्थेनं तयार केलेला कोविड संसर्गासंदर्भातला अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल दिले. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ओमायक्रॉनची राज्यातली परिस्थिती याबाबत या संस्थेनं काल ऑनलाईन सादरीकरण केलं. सध्या तरी केंद्र शासन आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांनी कोविड संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन राज्य शासन करत आहे. संबंधित संस्थेनं गेल्या 2 वर्षांपासून कोविडबाबत केलेल्या अभ्यासासंदर्भातला प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला तातडीनं सादर करावा असं देशमुख यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रासह मुंबईत सुद्धा कोविड संसर्गाबरोबरच ओमायक्रॉन संसर्गाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे सतत मुखपट्टी आणि सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर आणि लसीकरणाचे 2 डोस पूर्ण करण्यावर राज्यातली वैद्यकीय यंत्रणा भर देत असल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी येत्या 11 तारखेपासून लागू होईल. सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार जोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना भारतात आल्यावर 7 दिवस गृह विलगीकरणात राहावं लागेल आणि 8व्या दिवशी RT-PCR चाचणी करावी लागेल. या चाचणीचा अहवाल एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल. प्रवासाचं नियोजन करणाऱ्या सर्व प्रवाशांनाही प्रवासापूर्वी सर्व माहिती ऑनलाईन एअर सुविधा पोर्टलवर स्वयंघोषित नमुन्यात सादर करावी लागेल. प्रवासाला सुरुवात करण्याच्या 72 तास आधी केलेल्या कोविड-19 RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणं आवश्यक आहे. कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार भाजपा नेते आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याची माहिती दिली. सतत 2 वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून धमकी देण्यात येत आहे. यात अत्यंत अर्वाच्य भाषेचा वापर केला जात आहे असंही पत्रात नमूद केलं आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पत्र लिहून माहिती देणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं आहे. मध्य रेल्वे कळवा आणि ठाणे स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गिकांवर आज दुपारी 2 वाजल्यापासून 36 तासांचा मेगा ब्लॉक सुरू झाला आहे. या मेगा ब्लॉकमध्ये मध्य रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकांची जोडणी तसंच ठाणे दिवा दरम्यान मार्गिकांची अदलाबदली ही कामं प्राधान्याने केली जाणार आहेत. हा मेगा ब्लॉक सोमवारी रात्री 1 वाजेपर्यंत असेल. या दरम्यान कल्याण आणि माटुंगा यांच्यामध्ये अप धीम्या मार्गावरच्या गाड्या जलद मार्गावरून धावतील. या मेगा ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळांमध्येही
बदल करण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला ते पूर्णा या 200 किलोमीटर लोहमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. सध्या या मार्गावर रेल्वे इंजिनची चाचणी सुरू असून आगामी आठवड्यात या मार्गावरून विद्युत रेल्वे धावण्याची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पालघर जिल्ह्यातल्या माहीम केळवे धरणाला भगदाड पडल्यानं पाणी गळती सुरू झाली आहे. त्यामुळं धरणाच्या खालील बाजूस असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. माहीम केळवे धरणाची पाणी गळती गंभीर आहे. आपत्कालीन परिस्थितीत या धरणाच्या सुरक्षिततेसंदर्भात 24 तास लक्ष ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून या अंतर्गत संपूर्ण प्रकल्पातलं पहिलं खरेदी खत पूर्ण झालं. या प्रकल्पासाठी खरेदीनं जमीन दिलेल्यांचा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. महामंडळाच्या अर्धवार्षिक आढाव्यात माळशेज घाट पर्यटक निवासाला एप्रिल ते सप्टेंबर 2021 या कालावधीत सर्वोत्तम कामगिरी असलेलं पर्यटक निवास म्हणून प्रमाणित केलं आहे. महाबळेश्वर पर्यटक निवासाला नोव्हेंबरमधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोत्तम पर्यटक निवास म्हणून गौरवण्यात आलं, तर पानशेत पर्यटक निवासाला एप्रिल ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोत्तम कामगिरी असलेलं पर्यटक निवास म्हणून गौरवण्यात आलं आहे. कोविड प्रतिबंधक लशीच्या 154 कोटी 77 लाखापेक्षा जास्त मात्रा आतापर्यंत केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातल्या 17 कोटी 88 लाख मात्रा अद्याप लाभार्थ्यांना द्यायच्या शिल्लक आहेत. लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. राज्यांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. सांगली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी याकरता सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. विविध आंदोलनं, आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे आदेश लागू केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे. चांगली रांगोळी काढणं ही एक उत्तम कला आहे. अनेक जणांना भव्यदिव्य रांगोळ्या काढून नावलौकिकही मिळालं आहे. सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार माधुरी सुदा यांनी अमरावतीच्या पन्नालाल नगर इथं संस्कृती संघ सुरक्षा या थीमवर कराटे खेळत 2.5 तासात तब्बल 15,000 चौरस फुटांची रांगोळी काढली आहे. रांगोळी कलाकार माधुरी सुदाने यांच्या नावावर आतापर्यंत 5 जागतिक रांगोळ्या आहेत. यावेळी कराटे खेळत रांगोळी काढून त्यांनी नवा विक्रम केलाय. 2 तास 42 मिनिटात त्यांनी ही रांगोळी काढली आहे. अमरावतीच्या वघाळ इथं टवेरा गाडीला झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 7 प्रवासी जखमी झाले आहेत. एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात वघाळ बस स्थानकासमोर गाडी बाजूच्या खड्ड्यात पलटी झाली. गाडीतल्या 8 पैकी 3 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोविड प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन न झाल्यास अधिक कठोर निर्बंध लावले जातील, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची स्पष्टोक्ती. 3ऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीनं पटकावला देशात 2रा क्रमांक. केंद्रीय निवडणूक आयोग 5 राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक आज जाहीर करणार. आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना येत्या 11 तारखेपासून लागू. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.